नमस्कार मंडळी. तर मंडळी, भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीचा जन्म आणि मृत्यू याची नोंद करणे एक कायदेशीर प्रक्रिया आहे. जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 नुसार प्रत्येक नागरिकांचा जन्म आणि मृत्यू संबंधित सरकारी कार्यालयामध्ये जी नोंद आहे ती करणे बंधनकारक आहे. या नोंदीच्या आधारे सरकार नागरिकांची अधिकृत माहिती जी आहे ते जतन करते आणि त्याच आधारावरती अनेक सरकारी जे कागदपत्रे आहेत म्हणजे डॉक्युमेंट्स आहेत ते तयार केले जातात. मात्र अनेक वेळा जे जुने रेकॉर्ड्स आहेत ते उपलब्ध नसतात किंवा काही कारणांमुळे जन्म किंवा मृत्यूची नोंद सरकारी नोंदवहीमध्ये केलेली नसते. विशेषतः ग्रामीण भागामध्ये पूर्वी जन्म नोंदणीची सवय कमी असल्यामुळे अनेक व्यक्तींच्या जन्माची जी नोंद आहे ती सरकारी कार्यालयामध्ये आढळत नाही. अशा परिस्थितीमध्ये संबंधित व्यक्तीला जन्म मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र म्हणजे ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये नॉन अवेलेबिलिटी सर्टिफिकेट, हे जे सर्टिफिकेट आहे जे प्रमाणपत्र आहे ते मिळवावे लागते. हे प्रमाणपत्र म्हणजे संबंधित सरकारी कार्यालयाकडे ज्या व्यक्तीच्या जन्म किंवा मृत्यूची नोंद उपलब्ध नाही याची अधिकृत खात्री देणारे दस्तऐवज होय. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर व्यक्तीला जे काही कायदेशीर प्रक्रिया आहे ते पूर्ण करता येते. तर ज्या व्यक्तीची जन्म किंवा मृत्यूची नोंद झालेली नाही तर त्यांना दाखला हवा असतो, जन्माचा दाखला किंवा मृत्यूचा दाखला. त्याच्यामुळे जे समोरचे कामे आहेत, जे सरकारी कामे म्हणा किंवा इतर कोणतेही कामे म्हणा, ते आपले अडून जातात. तर आपल्याकडे जन्माचा दाखला किंवा मृत्यूचा दाखला किंवा नोंद नसेल सरकारी कार्यालयामध्ये तर आपल्याला काय प्रक्रिया करायची आहे समोर, जेणेकरून आपले जे पुढचं जे काम आहे ते सोपं होणार आहे. तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. तर मंडळी, सर्वात आधी आपण बघणार आहोत की हे जे जन्म मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र म्हणजे काय आहे ते आपण सर्वात आधी जाणून घेणार आहोत. जन्म मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र म्हणजे एखाद्या व्यक्तीची जन्म किंवा मृत्यू याची नोंद सरकारी कार्यालयाच्या रजिस्टरमध्ये उपलब्ध नाही असे प्रमाणित करणारे एक अधिकृत प्रमाणपत्र आहे. सोप्या भाषेमध्ये सांगायचे झाले तर जर एखाद्या व्यक्तीचा जन्म किंवा मृत्यू सरकारी रेकॉर्डमध्ये नोंदवला नसेल आणि संबंधित कार्यालयामध्ये शोध घेतल्यानंतर ती जी नोंद आहे ती सापडत नसेल तर त्या व्यक्तीस किंवा त्याच्या कुटुंबियांना संबंधित नोंदणी अधिकाऱ्याकडून हे जे अनुपलब्धता जे प्रमाणपत्र आहे ते दिले जाते. या प्रमाणपत्राला इंग्रजीमध्ये नॉन अवेलेबिलिटी सर्टिफिकेट म्हणजे NAC असे म्हटले जाते. तर ही जी जन्म मृत्यूची जी नोंद आहे ती का महत्त्वाची असते ते बघा. जन्म आणि मृत्यू याची नोंदणी सरकारकडून नागरिकांची अधिकृत माहिती नोंदवण्याची प्रक्रिया आहे. या नोंदीच्या आधारे अनेक सरकारी जी कागदपत्रे आहेत ते तयार केली जातात. उदाहरणामध्ये जन्म प्रमाणपत्र, शाळा प्रवेश, पासपोर्ट, आधार कार्ड, वारसा हक्क संबंधित प्रकरणे आणि इतर काही डॉक्युमेंट्स. याच्यासाठी हे जे प्रमाणपत्र आहे ते आवश्यक आहे. जर जन्म किंवा मृत्यूची नोंद उपलब्ध नसेल तर या सर्व प्रक्रियांमध्ये जे अडचण आहे ते निर्माण होऊ शकते. त्यामुळे अशा वेळी हे जे जन्म मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र हे आवश्यक ठरते. तर हे जे अनुपलब्धता प्रमाणपत्र आहे ते कधी आवश्यक असते ते बघा. हे जे प्रमाणपत्र आहे काही विशिष्ट परिस्थितीमध्ये आवश्यक असते, जसे की जुनी जन्म नोंदणी उपलब्ध नसल्यास, उशिरा जन्म नोंदणी करण्यासाठी, पासपोर्ट अर्जासाठी किंवा न्यायालयीन प्रकरणासाठी, तसेच वारसा हक्क प्रकरणासाठी, शाळा किंवा महाविद्यालय प्रवेशासाठी. तर अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तीला हे जे अनुपलब्धता प्रमाणपत्र आहे प्रथम मिळवावे लागते. हे जे अनुपलब्धता प्रमाणपत्र आहे ते कोण देऊ शकते तर पहिला आहे ग्रामपंचायत, दुसरा आहे नगरपालिका, तिसरा आहे महानगरपालिका आणि चौथा आहे जिल्हा परिषद. या कार्यालयामध्ये जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र हे जे प्रमाणपत्र आहे ते मिळत राहतात. म्हणून याच्यामध्येच हे जे अनुपलब्धता प्रमाणपत्र आहे ते पण मिळते. तर हे जे अनुपलब्धता प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया काय आहे ते बघा. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्जदाराने संबंधित कार्यालयामध्ये अर्ज करावा लागतो. अर्जामध्ये संबंधित व्यक्तीचे नाव, जन्म किंवा मृत्यूची अंदाजे तारीख आणि स्थान याची माहिती द्यावी लागते. यानंतर अधिकारी जे आहेत ते उपलब्ध रेकॉर्ड्स तपासतात. जर त्या व्यक्तीची नोंद जी आहे ते रजिस्टरमध्ये उपलब्ध नसेल तर अर्जदाराला हे जे अनुपलब्धता प्रमाणपत्र आहे ते दिले जाते. काही वेळा जे आहे जे अधिकारी आहेत अर्जदाराकडून शपथपत्र देखील मागू शकतात. अर्ज केल्यानंतर 3 ते 10 दिवसाच्या आतमध्ये हे जे प्रमाणपत्र आहे ते मिळू शकते. मात्र काही वेळा रेकॉर्ड तपासणीसाठी अधिक वेळ लागू शकतो. हे जे अनुपलब्धता प्रमाणपत्र मिळाल्यानंतर काय करावे? उदाहरणामध्ये उशिरा जन्म नोंदणी, न्यायालयामध्ये आदेश मिळवणे,
पासपोर्टसाठी अर्ज आणि इतर सरकारी जे कागदपत्रे आहे म्हणजे डॉक्युमेंट्स आहे ते तयार करणे। जर जन्माची नोंद केलेली नसेल तर हे जे जन्म मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र मिळाल्यानंतर न्यायालय किंवा संबंधित अधिकाऱ्याच्या आदेशाने उशिरा जन्म नोंदणी करता येते। यासाठी काही डॉक्युमेंट्स लागतात। ते डॉक्युमेंट्स आहे ते बघा, शपथपत्र, 2 साक्षीदारांचे निवेदन सुद्धा लागू शकते, शाळा किंवा रेशन कार्डचा पुरावा, हा देखील हे जे 3 डॉक्युमेंट्स आहेत ते लागणार आहेत, नक्की लागणार आहेत। जन्म मृत्यू अनुपलब्धता प्रमाणपत्र हे अत्यंत महत्त्वाचे सरकारी दस्तऐवज आहे। जर एखाद्या व्यक्तीचा जन्म किंवा मृत्यू सरकारी रेकॉर्ड्समध्ये नोंदवला नसेल तर हे जे प्रमाणपत्र मिळवून पुढील जे कायदेशीर प्रक्रिया आहे ते पूर्ण करता येते। विशेषतः जुना रेकॉर्ड नसल्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी हे जे प्रमाणपत्र आहे अत्यंत उपयुक्त ठरते। त्यामुळे आवश्यक असल्यास संबंधित नगरपालिका, ग्रामपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद या कार्यालयामध्ये अर्ज करून हे जे प्रमाणपत्र आहे ते मिळवता येते। ठीक आहे, तर मंडळी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।